आम्ही सर्वसामान्य जनतेचा एक आमचा विचार आहे की या ठिकाणी खरोखरच बाबा आम्ही सत्तेवर ज्या लोकांना बसवणार आहे ती लोक वरून निधी आणू शकतील का? बरं, वरून आणण्यासाठी ज्या महाराष्ट्र शासनाकडून जो निधी आणायचा आहे तो निधी कोण देणार आहे? या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे. त्याचबरोबर केंद्रात जर बघितलं तर केंद्रात सुद्धा महायुती सरकार आहे. पण जी वडगावच्या सत्तेवरती बसणारे लोक आहेत यांना महायुतीनं निधी देण्यासाठी महायुतीच्या लोकांनाच आम्ही निवडून दिलं तर आम्हाला निधी मिळेल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास होईल. या ठिकाणी वडगावचं कायापालट होईल. या ठिकाणी वडगावची हद्दवाढ होऊन या ठिकाणी व्यवसाय उद्योग जेणेकरून गाळेधारक बाकीच्या काय म्हणजे वडगावमध्ये ज्या काय सोयी सुविधा पुन्हा एकदा काय ह्याच्यापेक्षा सोय करता येतील, भुयारी गटर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आधुनिक पद्धतीने ज्या करायला पाहिजेत त्या होतील. त्याचबरोबर वडगाव शहरामध्ये अग्निशामक एक होती, आता या सल्फे पार्टी पॅनेलकडून अग्निशामक आता 2 आहेत. अग्निविरोधी टू व्हीलर गाड्या आहेत. या ठिकाणी नगरपालिका सुसज्ज इमारत होत आहे. क्रीडा संकुलाचं काम अंतिम टप्प्यात आहे. या सगळ्या गोष्टींचा यांनी पाठपुरावा करून कमीत कमी ज्या गोष्टी माहिती नव्हत्या लोकांना, जनतेला माहिती सुद्धा नव्हत्या, त्या गोष्टी कमीत कमी अंमलात आणायचं काम यांनी करून या ठिकाणी निधी उपलब्ध करून ठराव मंजूर करून ठेवलेले आहेत.